आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची माहिती। किमतीत संभ्रम असताना सिडकोकडून पुन्हा एकदा मुदतवाढ। सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ, तर 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। शिक्षकांच्या पगारात 20% वाढ होणार। महायुती सरकारनं 14 ऑक्टोबर 2024ला निर्णय घेतला होता, मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ ओढावली होती। आता 1 जून पासून शिक्षकांना वाढीव अनुदान मिळण्याची शक्यता। एमबीबीएसच्या परीक्षा केंद्रांवर ईमेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवण्यात येणार। पेपरफुटी रोखण्यासाठी आता आरोग्य विद्यापीठाचा निर्णय। राज्यातील 50 परीक्षा केंद्रांवर 2 ते 16 डिसेंबर दरम्यान एमबीबीएसच्या परीक्षा। मालाडमधील जनकल्याण नगर, आंबोजवाडी आणि आझमी नगर या भागामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे निर्णय। कुर्ला बस अपघात प्रकरणी आतापर्यंत 25 जणांचा जबाब नोंदवला गेला, तर बसमधील सीसीटीव्हीच्या आधारे प्रवाशांचा शोध घेऊन त्यांचाही जबाब नोंदवला जाणार। वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। कुर्ल्यातील अपघातावेळेचा बेस्ट बसमधील सीसीटीव्ही फुटेज समोर, तर अपघाताच्या दरम्यान धावत्या बसमधून नागरिकांनी उड्या घेतल्याची ही थरारक दृश्य कैद। देशातील उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढली। धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्ध्यामध्ये 10 अंश तापमानाची नोंद, तर वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची ही शक्यता। नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्या धावणार। 20 डिसेंबर ते 5 जानेवारी 2025 पर्यंत स्पेशल गाड्यांचं नियोजन। 35 फेऱ्यांचं हे नियोजन, तर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा उपक्रम।